बाजारातली सगळ्यात महागडी मिठाई अंजीर खजूर रोल घरच्या घरी 1/4 किमतीमध्ये आपली तयार होते। तुपामध्ये परतून खराब असलेल्या मेवापासून ही मिठाई तयार केली तर आपल्या लक्षात येत नाही, त्यामुळे ही घरी करणं कधीही श्रेयस्कर। यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर केलेले आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। चला तर रेसिपीकडे वळूया। यासाठी आपण 1/4 कप खसखस घेतलेली आहे आणि ती मंद आचेवर भाजून काढणार आहोत। खसखस आपली भाजून झालेली आहे, ही आता एका प्लेटमध्ये काढणार आहोत। 1/4 कप आपण इथे बदाम घेतलेले आहेत। 1/4 कप अक्रोड घेतलेले आहेत। तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता। 1 चमचे आपण इथे पिस्ता घेतलेला आहे। इथे काही पंपकिन सीड घेतलेले आहेत आणि खरबुजाचे बिया घेतलेले आहेत 1 टेबलस्पून। 1 टेबलस्पून सनफ्लॉवर सीड्स म्हणजे सूर्यफूल बी आपण घेतलेला आहे। हे सर्व मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत। आपल्याला याचा रंग बदलायचा नाही, फक्त याच्यामधलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिट भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत। आता एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे आपण तूप घेतलेलं आहे। 1 कप आपण धुवून स्वच्छ केलेली ही खजूर घेतलेली आहे आणि ती मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेतलेली आहे। याची पेस्ट आपण तुपामध्ये भाजणार आहोत। खजूर सिलेक्ट करताना कुठलीही खजूर घेऊ शकता। मी इथं काळी खजूर घेतलेली आहे आणि सॉफ्ट खजूर घेतलेली आहे। खजूर जर कडक असेल तर तुम्हाला आधी त्याला भिजवावी लागेल आणि भिजवून नंतर त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथं अर्धा कप आपल्याला अंजीरची पेस्ट घालायची आहे। अंजीर आपण सुरुवातीला पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि भिजवल्यानंतर याला पल्स मोडवर मिक्सरला फिरवलेलं आहे। हे प्रमाण तुम्ही अर्ध देखील करू शकता आणि याला तुपावर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारण आपल्याला 5 ते 10 मिनिट याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। आता हे झालं, हे कसं ओळखावं तर एका बाउलमध्ये आपण याला काढून घेणार आहोत। काढल्यानंतर आणि याच्यामध्ये स्प्रेड करून घ्यावं। त्याचं एकदम आम पापड असतं ना, त्याच्यासारखं टेक्स्चर येतं। एकदम लिदरी असं टेक्स्चर तयार होतं। जेवढं तुम्ही पातळ लेअर याची तयार करू शकता तेवढी पातळ लेअर तयार होते आणि ज्यावेळी हे थंड होईल त्यावेळी हे कडा सोडायला लागेल। तुम्ही हातावर जर स्प्रेड करून पाहिलं तर या पद्धतीचं लिदरी असं टेक्स्चर तुम्हाला मिळेल, म्हणजे रोलचं टेक्स्चर परफेक्ट तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण साधारण अर्धा कप दरदरीत कुटलेली काजूची पावडर देखील घालणार आहोत आणि हे रोलचं मिक्सचर थोडंसं कोमट झालं की आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून आपण त्याला मळून घेणार आहोत। आता आपण याचे 2 ते 3 पार्ट्स करणार आहोत। या पद्धतीने आपण याचे 2 पार्ट्स तयार करून घेतलेले आहेत। मधल्या बाजूने आपण याला थोडंसं प्रेस करून याच्यामध्ये पिस्ता फिल केलेला आहे। याच्यामुळे थोडंसं दिसायला प्रेझेंटेशन छान दिसेल आणि रोल गोल करून पुन्हा आपण सील करून घेणार आहोत। रोल व्यवस्थित सील झाल्यानंतर वरच्या बाजूने नेऊन याला थोडासा आपटायचं आहे, म्हणजे रोल टाईट व्हायला मदत होते। अननेसेसरी जी हवा असते ती निघून जायला मदत होते। दुसराही रोल आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। आता टोटल आपण या पद्धतीने 3 रोल तयार करून घेतलेले आहेत। आपण जी भाजलेली खसखस आहे त्याच्यामध्ये हे रोल आपल्याला फिरून घ्यायचे आहेत। या पद्धतीने वरच्या बाजूला मस्त अशी डिझाईन तयार होईल। फ्रीजमध्ये 1 तासासाठी हे आपल्याला सेट व्हायसाठी ठेवायचे आहे, ज्याच्यामुळे हे रोल कडक होतील आणि आपल्याला कट करायला मदत होईल। आता 1 तास झालेला आहे। 1 तासानंतर आपल्याला हे रोल कट करायसाठी घ्यायचे आहेत। आपण सुरुवातीला याची जी बाहेरची बाजू आहे ती कट करून घेणार आहोत। त्यानंतर आतली बाजू बघू शकता किती इझिली आपण कट करू शकतो। हा रोल डायबिटीसचे लोक देखील खाऊ शकतात, तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।